दर्शको नमस्कार. कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 18 ते 25 वयोगटातील HIV संसर्गाच्या आकडेवारीत झालेली वाढ चिंतेचा विषय बनली असून या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खाजगी महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्नाटक स्टेट एड्स प्रिव्हेन्शन सोसायटीच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये HIV बाबत जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य समुपदेशनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. कर्नाटकात 18 ते 35 वयोगटातील HIV पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 2023-2024 मध्ये सुमारे 44,500 होती. ही संख्या 2025-2026 मध्ये वाढून सुमारे 66,600 झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये HIV संसर्गाची पुष्टी झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गोपनीय पद्धतीने HIV तपासणी, समुपदेशन आणि प्रतिबंधाबाबत वैज्ञानिक माहिती दिली जाणार आहे. गरज भासल्यास संबंधितांना पुढील उपचार आणि आरोग्य सेवांशी जोडले जाणार आहे. HIV संदर्भातील गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करणे, तरुणांना योग्य माहिती देणे आणि संसर्गाचे लवकर निदान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.